नमस्कार श्रोते हो. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. उद्या मकर संक्रांत. नवीन वर्षातला पहिला सण असलेल्या संक्रांतीला आबालवृद्धांकडून विशेष पसंत केलं जातं. त्याचं कारण म्हणजे या सणाशी अतूट नातं असलेला पतंगोत्सव. या काळात असंख्य उत्साही लोक सणाचा आनंद लुटण्यासाठी हवेत पतंग उडवतात. परंतु या पतंगबाजीमुळे अनेक पक्ष्यांना, प्राण्यांना आणि माणसांनाही आपला जीव गमवावा लागतो. या संदर्भात अधिक समजून घेऊया आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून. श्रोते हो, आबालवृद्धांचा आवडता पतंगोत्सव सुरू झालाय. हवेच्या झोतात पतंग सोडून तो उंच आभाळात झेपावतो. त्याबरोबर तो पतंग उडवणाऱ्याचा आनंदही जणू त्या वाऱ्यावर आरूढ होतो. मग आकाशात शर्यत लागते ती कोणाचा पतंग उंच जाणार याची. दुसऱ्यापेक्षा आपलाच पतंग उंच जावा ही तर प्रत्येकाचीच इच्छा. आणि मग त्यासाठी सुरू होते एकमेकांच्या पतंगांची कापाकापी. अर्थात ज्याचा मांजा कमकुवत त्याचा पतंग सर्वात आधी कटीपतंग होऊन जमिनीवर येऊ लागतो. यातूनच पुढे आपला पतंग कापला जाऊ नये म्हणून उत्तमोत्तम काचेचा मसाला लावून मांजा निर्माण करण्याची पद्धत विकसित होत गेली. आज मात्र याची जागा घेताना दिसतो नायलॉन मांजा. गेल्या अनेक वर्षांपासून मांजाने अनेकांना दुखापती झाल्यात. या संदर्भात आपल्याशी बोलत आहेत पक्षीप्रेमी आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर दुधे. मकर संक्रांती निमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आकाशामध्ये पतंग उडवले जातात. अशा रंगीबिरंगी पतंग पाहायला सर्वांनाच आवडते. पण ह्याच्या पतंग असतात ना, या पतंगासोबत सहजपणे न दिसणारा मांजा पक्ष्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक आहे. मग असे जे मांजा जे आहेत, या मांजामुळे पक्ष्यांच्या पंखांना मोठ्या प्रमाणावर इजा होते, त्यामुळे ते जखमी सुद्धा होतात. मग अशा मांजावर राष्ट्रीय हरित लवादा म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कडून बंदी आणलेली आहे आणि याचा वापर करणं, विकणं किंवा याची साठवणूक करणं या सर्वांवर बंदी आहे. तरी सुद्धा काही ठिकाणी हा मांजा विकला जातो, तर त्या मांजावर स्थानिक प्रशासनाकडून कारवाई सुद्धा केली जाते. पण आपण ॲज अ नागरिक म्हणजे आपण सर्वसामान्य नागरिक या नात्याने आपण काय करायला पाहिजे? कारण असा जो घातक मांजा आहे, हा मांजा जेव्हा रस्त्यावरून प्रवास करणारे जे व्हेकल्स असतात म्हणजे टू व्हीलर चालवणारे जे असतात, मोटरसायकल स्वारांचे गळे चिरले जातात. सोबतच हा जेव्हा मांजा झाडामध्ये गुंततो आणि हा तसाच राहतो आणि त्यामुळे जे काही स्थानिक पक्षी त्या भागात असतात त्या पक्ष्यांचे पंख कापले जातात, त्या पक्ष्यांना इजा होतात आणि ती इजा अक्षरशः त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरते. मग आपलं सामाजिक दायित्व काय आहे? तर असे जर मांजा, ज्या मांजाने पक्ष्यांच्या जीवनाला धोका निर्माण होतो, इव्हन रस्त्याने चालणारे जे व्हेकल्स असतात त्यांच्या जे काही मोटरसायकल स्वार असेल त्यांच्या गळ्यांना इजा होते, तर मग अशा मांजाचा वापरच का करावा? बरेचदा असं पण बघायला मिळालं आहे की काही ठिकाणी असे असतात की जिथे पक्ष्यांचा आवर मोठ्या प्रमाणावर असतो, जसं की पाणथळ जागा असेल, या जागांवर मोठ्या प्रमाणावर, कारण की सध्या हिवाळा आलेला आहे, तर हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मायग्रेटरी बर्ड जे आहेत जे दुसऱ्या देशामधून आपल्या देशामध्ये येतात, असे मोठ्या प्रमाणावर मायग्रेटरी बर्ड्स हे पाणथळी जागांवर पाहायला मिळतात. तर अशा पाणथळी जागांवर जर आपण पतंग उडवली नाही तर निश्चितच त्या पक्ष्यांना कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. सोबत सकाळ आणि सायंकाळ साधारण पक्षी जे असतात ते पक्ष्यांची ऍक्टिव्हिटी जी आहे ज्यामध्ये ते अन्न आणि पाण्याच्या शोधात बाहेर निघतात, तर त्या काळात साधारण सकाळी 6 ते 9 असेल किंवा सायंकाळी 4 ते 6 असेल, हा जर टाइम तुम्ही अवॉइड केला, त्या दरम्यान जर तुम्ही पतंग उडवली नाही तर निश्चितच कुठल्याही पक्ष्यांना हानी पोहोचणार नाही. सोबत जर अशा नायलॉन मांजामुळे जर कुठला जखमी पक्षी तुमच्या परिसरात आढळला तर तो पक्षी स्थानिक पक्षी मित्रांना जर तुम्ही दिला, नेऊन दिला आणि त्या पक्ष्यांवर उपचार झाले तर निश्चितच त्याचा जीव वाचेल. सोबतच हा जो नायलॉन मांजा आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांना हानिकारक आहे, अशा नायलॉन मांजाची बंदी जी घातली गेलेली आहे त्या संदर्भात जनजागृती आपण करायला हवी. त्यामध्ये आपण शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर अरेंज करता आले तर ते बघता येईल, जेणेकरून मुलांपर्यंत हा मेसेज जाईल की हा जो मांजा आहे ह्या मांजावर कायद्याने बंदी आलेली आहे आणि याचा वापर करू नये, याचा काय धोका आहे या संदर्भातली माहिती अशा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवता येईल. तर पक्षी जे आहेत हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. पक्ष्यांचा बराच उपयोग आहे, जसं की पक्ष्यांना आपण ॲज अ पॉलिनेटर म्हणून संबोधतो. पॉलिनेटर म्हणजेच परागीभवन करण्याचं काम पक्षी करतात, ज्यामध्ये सूर्यपक्षी आहे जो पक्षी परागकण एका फुलामधून दुसऱ्या फुलामध्ये ट्रान्सफर करतो. सीड डिस्पर्सल ज्याला आपण म्हणतो की जे बीज असतात झाडांचे फळं, म्हणजे एखाद्या वेळेस एखादा पक्षी फळ खातो तेव्हा तो फळ एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा तो घेऊन जातो त्या दरम्यान तो फळ कुठेतरी खाली पडलं तर त्याचं बीज मध्ये झाडामध्ये रूपांतर होतं. तर असे हे सीड डिस्पर्सलचं खूप मोठं काम पक्षी पर्यावरणासाठी करत असतात. सोबतच जी
कीटक आहेत, म्हणजे काही पक्ष्यांची प्रजाती आहे की जी कीटक खातात, तर ही आपल्या शेतकऱ्यांसाठी फार अत्यंत महत्त्वाचे असे हे पक्षी आहेत. तर या पक्ष्यांना आपण कंट्रोल ऑफ इन्सेक्ट पेस्ट असं म्हणून संबोधतो, जेणेकरून ते पक्षी त्या शेतामध्ये असणारे जे कीटक आहेत ते खाऊन शेतकऱ्यांची मदत करतील. तर असे पक्ष्यांचा बराच असा उपयोग आहे, जो उपयोग आपण जाणून घ्यायला हवा आणि या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त आपल्याला कार्य करायला हवे. तर या निमित्त म्हणजे मकर संक्रांती निमित्त मी सर्वांना हीच विनंती करतो की पतंग उडवणं शक्यतोवर अवॉइड करा. पतंग न उडवली तर तसं काही बिघडणार नाही, पण पक्षी संवर्धनासाठी चांगले जास्तीत जास्त उपक्रम तुम्ही या मकर संक्रांतीमध्ये जर राबवले तर निश्चितच तुमच्या परिसरात पक्ष्यांची संख्या पण वाढायला मदत होईल आणि पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढेल. या मकर संक्रांतीला आपण पालक किंवा आपण सपोज जर आपण टीचर असाल, एखाद्या शाळेमध्ये शिक्षक असाल, तर त्या काळात जर तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांसोबत काही असे उपक्रम राबवले, त्या उपक्रमाचा मध्ये मुख्यतः की पतंग जे आहे, पतंग न उडवता पक्ष्यांच्या दृष्टिकोनातून किंवा त्या स्थानिक परिसरात असणारे जे काही प्राणी असतील त्यांच्या दृष्टिकोनातून काही असे उपक्रम आपण राबवू शकतो. जसं की आता जर बरेचदा आपल्या शाळेचा कॅम्पस असतो, त्या शाळेच्या कॅम्पसमध्ये आपण वृक्ष लागवड करू शकतो आणि वृक्ष कुठले स्थानिक परिसरात आढळणारे वृक्षांची आपण जर लागवड केली तर आपल्याला आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पक्षी बघायला मिळतील, कारण की त्यांना जे लागणारे जे अन्न खाद्य आहे ते तुम्ही उपलब्ध करून देणार. सोबतच शाळेमध्ये प्रेझेंटेशन, जे मी आधीच सांगितलं होतं की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पक्षी निरीक्षण कसं करायचं, पक्षी कसे ओळखायचे, पक्ष्यांचे ओळखण्याच्या कुठल्या खुणा असतात, त्या पक्षी आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत, त्या पक्ष्यांच्या सवयी कुठल्या असतात, त्या पक्ष्यांचे फायदे काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचू शकतो. आपण शाळा पातळीवर बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणजे आपल्या परिसरात असणारे जी जैवविविधता आहे त्याची नोंदवही आपण तयार करू शकतो. त्यामध्ये आपल्या शाळेच्या परिसरात कुठले प्रजातीचे वृक्ष आहेत, कुठले स्थानिक पक्षी आपल्या परिसरात आढळतात, कुठले गवताच्या वनस्पती आपल्या परिसरात आढळतात, त्या संदर्भातली नोंदवही आपण आपल्या शाळेच्या परिसरात तयार करू शकतो. तर ह्या गोष्टी शाळा पातळीवर केल्या जाऊ शकतात. आपण ॲज अ स्थानिक नागरिक या दृष्टिकोनातून जर विचार केला तर काही पोस्टर म्हणजे पक्ष्यांचे जे काही मांजामुळे जे काही नुकसान होतं अशा संदर्भातले पोस्टर तयार करून जे काही वर्दळीचा भाग असेल अशा भागामध्ये असे पोस्टर जर लावले तर एक प्रकारचा तो अत्यंत उपयुक्त असा उपक्रम आहे, जो ज्या उपक्रमातून आपण एक मेसेज देतो की जो मांजा आहे, नायलॉन मांजा, हा किती हानिकारक आहे पक्ष्यांच्या दृष्टिकोनातून आणि हा मांजा पक्ष्यांच्याच नाही तर मानवासाठी सुद्धा किती हानिकारक आहे. अशा मांजाचा वापर जर आपण कमी करायचा असेल तर अशा पद्धतीचे पोस्टर आपण जिथे कुठे आपल्याला वर्दळ पाहायला मिळेल त्या वर्दळीच्या ठिकाणी आपण लावले तर तो एक अवेअरनेसचाच भाग आहे आणि असा अवेअरनेस मला तरी वाटते की ॲज अ सिटीजन आपण नागरिक या निमित्तानं करायला पाहिजे आणि हा एक खूप चांगला सुवर्ण संधी तुमच्यासाठी लाभून आली. त्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पतंग आकाशामध्ये उडत असतात, तर असे जर उपक्रम शाळा पातळीवर असेल, कॉलेज पातळीवर असेल किंवा आपण ज्या भागात सोसायटीमध्ये राहतात त्या भागामध्ये असे उपक्रम जर राबवले तर निश्चितच पक्ष्यांच्या संवर्धनासाठी एक चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून राबवला जाईल. श्रोते हो, नायलॉन मांजाची विक्री करणारे आणि त्याचा वापर करणाऱ्यांविरोधात नाशिक पोलीस प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दुकानांवर तसंच या मांजाचा वापर करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. याविषयी नाशिकचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. नाशिक शहरामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून मांजा संदर्भात कारवाया चालू आहेत. आतापर्यंत एकूण 49 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यात काल आम्ही एकूण 24 गुन्हे दाखल केलेत. त्यामध्ये 9 विधी संघर्ष बालक पतंग उडवताना मिळून आलेत, हेही आरोपी केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे पालकही आपण आरोपी केलेले आहेत. काल जवळपास आम्ही 12 इसमांना अटक केलेली आहे आणि विशेष म्हणजे काल आम्ही जे गुन्हे दाखल केलेत त्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे असं कलम आम्ही लावलेलं आहे. ते एकूणच नाशिक शहरामध्ये मांजा विरोधात कारवाई चालू आहे. नागरिकांना नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे असं आवाहन असणार आहे की त्यांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये, कारण त्यामुळे पर्यावरणाला त्याचबरोबर व्यक्तीच्या पक्ष्यांच्या जीविताला हानी पोहोचते. त्यामुळे कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये. सुरुवातीला केलेल्या कारवाया असतानाही दरम्यानच्या काळात नाशिक शहरात 3 ते 4 अशा घटना घडल्यात की ज्यामध्ये मांजा लागून कोणाचा गळा चिरला गेला आहे, कोणाच्या हाताला दुखापत झाली आहे, कोणाच्या पायाला दुखापत झाली आहे. यावरून सांगूनही एकंदरीत नाशिककरांचं मांजा वापरणं कमी झालेलं नव्हतं, म्हणून काल आम्ही सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 24 कारवाया केल्यात आणि आता विशेष म्हणजे आम्ही ह्या कारवाया पतंग उडवणारे जे इसम आहेत यांच्यावर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये जर अल्पवयीन मुलं असतील
त्यांच्या पालकांवर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. नागरिकांनी पोलिसांना संपर्क करण्यासाठी 112 हा टोल फ्री नंबर आहे. ते 112 वर केव्हाही कॉल करू शकतात. त्याचा आमचा रिच टाइम जवळपास 5 ते 5.5 मिनिटाचा आहे. त्यामुळे तुम्ही 112 ला कॉल करू शकताय. त्याचबरोबर आम्ही एक सीपी व्हॉट्सअप एक नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर. तोही त्या नंबरवरही कॉल करू शकताय किंवा मेसेज पाठवू शकताय. श्रोते हो, नायलॉन मांजाचा वापर होत असल्यानं आपल्या आजूबाजूला अनेक अपघात होऊन पक्षी, प्राणी आणि मनुष्यही जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशाच एका घटनेबद्दल सरफराज शेख यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना माहिती दिली. गेल्या काही दिवसापासून नाशिक व महाराष्ट्रात पतंग उत्सव महोत्सव खूप जोरात चालू आहे. हा महोत्सव कधी कधी अपघातात रूपांतर होत आहे. असाच एक अपघात माझा मित्र मिश्रान सय्यद याच्या सोबत घडला आहे. नाशिक सारडा सर्कल या ठिकाणी येत असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजाची फास लागली आहे. त्यामुळे त्याची इजा पोहोचली व 75 टाके टाकावे लागले आहेत. त्याचा मोठा ऑपरेशन करावं लागलं आहे. आणि असंच दिवसांदिवस आपण हे न्यूज ऐकत आहेत. कोणाचा गळा कापला जातोय, कोणी पक्षीचा गळा कापला जातोय, कोणी माणसाचा गळा कापला जातो आणि यामुळे जीवाची हानी होत आहे. तर कृपया आपण याची काळजी घ्यावी. आपला उत्सव कोणासाठी दुखाचा न हो याची काळजी घ्यावी. व तसेच पोलीस या सगळ्या गोष्टींवर कारवाई करत आहात, परंतु त्या व्यतिरिक्त सामान्य माणसांनी काही दक्षता घ्यावी. जसे की टू व्हीलरच्या पुढे ते तार लावावी. तसेच घरातून निघताना, बाईकवर जात असताना गळ्यात रुमाल बांधावा, फुल कॉलरचा शर्ट घालावा. असे काही वेगवेगळे दक्षता घ्यावी, ज्याने आपल्याला असं काही झालं तर कमीत कमी इजा पोहोचेल व दुसऱ्यांनीही पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर करू नये याची दक्षता घ्यावी. श्रोते हो, एकीकडे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ वाटून हा गोड सण साजरा करतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणत एकमेकांना शुभेच्छा देतो. मात्र दुसरीकडे पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे अनेक पक्षी मृत्युमुखी झाल्याच्या घटना दरवर्षी घडताना दिसून येतात. यासोबतच या नायलॉन मांजामुळे प्राणी किंवा माणसांनाही इजा होत आहे. हे टाळण्याची जबाबदारी आपली आहे. मकर संक्रांतीचा सण साजरा करताना पतंग उडवण्याचा आनंद जरूर घ्यावा. मात्र त्यासोबतच सामाजिक भान जपत नायलॉनसारख्या घातक मांजाचा वापर न करणं आणि आपल्या आजूबाजूला तो कोणालाही करू न देणं आवश्यक आहे. तसं झालं तरच संक्रांत आणि पतंगोत्सव गोड होईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. निर्मिती सहाय्य तन्मय जाधव. समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.